त्याच्याशी 2 शब्द बोललो देखील. अरे मग त्यावेळी तू त्याला पुढे घालून घेऊन यायचास. अरे तर खरा मी त्याच्याशी 2 शब्द बोललो असे नसे एवढ्यात तिची त्याला आलापी ऐकू आली. तशी रैना रैना अशी हात मारी जगदीश बघता बघता या गहनहरण्यात नाहीसाच झाला. हे गांधरी लोक जादू टोणा करतात असं ऐकलंय मी. त्या बाईने त्याला मंत्रमुग्ध करून कडिका बांधलेलं असलं म्हणजे. छे छे दामोदर काहीतरी तुझा तर्क. अरे हे गांधरी लोक भोळे फाबडे आणि गरीब दिसतात फक्त दिसतातच कृष्णकांत. पण जोपर्यंत त्यांच्या वाटेला कुणी जात नाही तोवरच. पण आपल्या विद्येला वा मुलीला कुणी पळवणार आहे असा नुसता संशय जरी आला ना तरी ते कुणाची काही करीत नाही. अशा अफवा मी ऐकल्यात दादा. पण जगदीश त्यानं गांधरींची दुनिया ती काय पाहिली. अरे मी राहिलो त्यांच्यात थोडी वर्ष नव्हे तर. दादा तुम्ही गांधरी लोकांच्या टोळीत. ते सगळं विसरा. आज मी तुम्हाला ज्या ज्या वाटेनं नेलंय आणि ज्या ज्या पुन्हा दाखवल्यात त्यावरून तुमच्या लक्षात यायला होतं की चला जाऊया आपण. थांबा दादा. जगदीश 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 दादा तुम्ही गांधरीच्या टोळीत राहिला म्हणता तर मग रैना कुठं सापडेल याचा ठाव ठिकाणा सांगा आणि मग चला. जगदीश बेटा तुला काय पाहिजे. रैना की तिचं गाणं. मी माझ्या प्राणाची देखील बाजी लावली यावरून तुमच्या लक्षात यायला होता. माझ्या दृष्टीनं रैना आणि तिचं गाणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नाही. कला हे उग्रदैवत आहे बेटा. स्त्रीच्या मोहाशी कलेची गल्लत करू नकोस. ठीक आहे गांधरीचं गाणं मी तुला शिकवायला तयार आहे. त्यापेक्षा रैना कुठे सापडेल हे सांगा तर उपकार होईल. मी कशाला तुझ्या नाशाला थवी हो. शंकराजाकडे तू मागणं मागितलं आहे तोच तुला काय दोन जरा तुमचा शेकडो शब्दापेक्षा याची ताकद काही वेगळी नाही. अरे बेटा